श्री स्वामी समर्थांचा दिव्य चमत्कार। स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे दत्तावतार मानले जातात। त्यांच्या कृपेने अनेकांच्या जीवनात अंधारातून प्रकाश आला। ही कथा आहे श्रद्धा, संकट आणि स्वामींच्या अद्भुत कृपेची। सोलापूर जिल्ह्यातील एका खेड्यात रामचंद्र नावाचा व्यापारी राहत होता। त्याचा किराणा दुकानाचा छोटासा व्यवसाय होता। सुरुवातीला सर्व काही ठीक चालले होते, पण अचानक त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला। बाजारात नुकसान झाले, माल उधारीवर गेला आणि पैसे परत मिळाले नाहीत। सावकार रोज घरासमोर येऊन ओरडू लागले। घरात पत्नी सीता आणि 2 मुलं, सगळे चिंतेत बुडाले होते। रामचंद्र अत्यंत निराश झाला। देवा, आता काय करायचं, तो रात्री जागून विचार करीत असे। त्याच्या आईने त्याला सांगितले, बाळा, अक्कलकोटला जा, श्री स्वामी समर्थांच्या चरणी जा, तेच तुझी नौका पार लावतील। दुसऱ्या दिवशी तो अक्कलकोटला गेला। स्वामी समर्थ त्या वेळी मठात बसले होते। त्यांच्या तेजस्वी डोळ्यात करुणा होती। रामचंद्र त्यांच्या चरणी पडला आणि रडत रडत सर्व दुःख सांगितले। स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, अरे, घाबरू नकोस। उद्या सूर्योदयापूर्वी तुझ्या दुकानाचे दार उघड। लक्ष्मी तुझी वाट पाहत आहे। रामचंद्रला शब्दांचा अर्थ कळला नाही, पण त्याने पूर्ण विश्वास ठेवला। दुसऱ्या दिवशी पहाटेच तो उठला आणि दुकान उघडले। आश्चर्य म्हणजे गावातील मोठ्या शेतकऱ्याने त्याच्याकडे मोठी खरेदी केली। काही दिवसांतच बाहेरगावाहून एक व्यापारी आला आणि त्याच्या मालाचा मोठा साठा एकदम खरेदी करून गेला। हळूहळू त्याचे कर्ज फेडले गेले। सावकारांनीही त्याच्यावरचा विश्वास परत मिळवला। व्यवसाय पुन्हा उभा राहिला। एक दिवस तो पुन्हा अक्कलकोटला गेला। स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, आता समजलंस का? विश्वास ठेवलास म्हणून सर्व काही सुरळीत झाले। रामचंद्रच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। त्याने ठरवले की आयुष्यभर स्वामींचे नामस्मरण करायचे आणि गरजूंना मदत करायची। त्या दिवसापासून त्याच्या घरी रोज श्री स्वामी समर्थ या नावाचा जप होऊ लागला। गावातील लोकही त्याच्या अनुभवाने प्रभावित झाले। अनेकांनी श्रद्धेने स्वामींचे स्मरण सुरू केले। ही कथा सांगते की संकटे कितीही मोठी असली तरी श्रद्धा, संयम आणि विश्वास यांच्या जोरावर मार्ग नक्की सापडतो। स्वामी समर्थांचे आशीर्वाद असतील तर अशक्यही शक्य होते। अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, श्री स्वामी समर्थ।